आज आपण जर्मनचे डबे क्लीन करण्याची एक वेगळी ट्रिक बघणार आहे. कोणताही चोथा घासणी काहीही न वापरता आपण हे डबे क्लीन करणार आणि ही वस्तू प्रत्येकाच्या घरामध्ये असते. चला तर कोणती ट्रिक आहे ते बघूया. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. आणि आज 8 मे आज आई पप्पांच्या लग्नाचा वाढदिवस असतो. गेल्या वर्षी आम्ही सगळ्यांनी मिळून खूप मोठ्याने त्यांची जी ॲनिव्हर्सरी होती ती साजरी केलेली, पण ह्या वर्षी तिथं कोणीच नाही. बहीण वगैरे पण गेलेली आहे आणि मी पण इकडं आलेले आहे. आता बघूया, दादा वहिनी संध्याकाळी आणतील केक आणि म्हणजे घरातल्या घरात करतील. पण कोणत्याही कार्यक्रमाला सगळे असली की ती मजा ही वेगळीच असते. आणि माझं सकाळचं रुटीन मी तुम्हाला दाखवत आहे. श्री गेलेला आहे, हे पण गेलेले आहेत कामाला. सगळी जिकडं तिकडे गेली की आपलं चालू असतं बघा, लोटायचं, पुसायचं, झाडायचं हे चालू असतं. आणि खरोखरच रोजच्या रोज जर घर क्लीन केलं तर खूप छान वाटतं. थोडंसं जरी ओलं कापड करून तुम्ही फरशी पुसून घेतला तरीसुद्धा घरामध्ये फिरताना खूप म्हणजे चकाचक वाटतं. आणि किती पण झाडू मारा पण धूळ कुठून येते हे काही कळत नाही. आता आम्ही वरती राहायला असूनसुद्धा धूळ बघू शकता तुम्ही. घरात तर अजिबात धूळ दिसत नाही, पण ज्यावेळी लोटतो आपण त्यावेळी आपोआप सगळीकडनं धूळ ही निघली जाते. आणि सकाळचा पारोसा केर काढल्याशिवाय मी कोणतीच कामं करत नाही. अजून देवपूजा वगैरे नाही आहे. सडा रांगोळी वगैरे करून आलेली आहे मी. थोडीशी योगासनं मी आता उठल्या उठल्या करते. तुमच्यासोबत शेअर करायची होती पण शूट करायचंच लक्षात नाही. आता इथं बघू शकता तुम्ही, धूळ अजिबात दिसत नाही, पण एवढी धूळ आलेली होती घरामध्ये. आणि रात्री मी काय करते, झोपताना सगळं घर स्वच्छ लुटून काढलेलं असतं, तरी सकाळी उठल्यावर एवढी धूळ येते म्हणजे कुठले येते काय कळतच नाही. किती पण घर क्लीन ठेवा, पण हा कोपरा काढला की तिकडला घाण होतो आणि तिकडला काढला की इकडला घाण होतो. आणि म्हटलं आधी डोकं विचारून घेऊया. नाही विचारलं आणि घरात जर असलं तर दिवसभर मग केस तशीच राहतात आणि ते आपल्यालाच कसं तरी गबाळ गबाळ वाटतं. आणि आपल्याकडे स्वतःकडे लक्ष द्यायला आपल्याला अजिबात वेळ मिळत नाही बघा. नुसता घरातलं काम हे आवरायचं आहे ते आवरायचं आहे करत आपण डोकंसुद्धा विचारत नाही. आणि हेअरस्टाईल माझी एकच ठरलेली असते, बो लावणे आणि वरती केस टांगणे. कारण की आता उन्हाळा आहे त्यामुळे केस अजिबात मोकळे सोडून चालत नाही. वरती टांगले तर मग बरं वाटतं, कारण की खूप गरम होतं आणि केस जर खाली सोडला तर जास्तच गरम होतं. आणि आपला रोजचा बेसिक मेकअप पावडर लावणे आणि जी पतंजलीची क्रीम आहे ती लावणे झालं. टिकली लावली की झालं. सिंदूर पेन्सिलसुद्धा मी लावत नाही. आता परवा आईकडे गेलेली त्यावेळी घेतलेली मी सिंदूर पेन्सिल, पण बहिणीच्या पर्समधनं ती गेली, तिच्याकडे मी ठेवाय दिलेली आणि ती तिच्यासोबतच गेलेली आहे. खरं म्हणजे आपण स्वतःसाठीसुद्धा वेळ काढला पाहिजे, पण वेळ काय निघत नाही. परवा जो मी डोक्याला हे लावलेलं बघा काळी मेहंदी, त्याने केस माझे खूप जात आहेत. आता इथनं पुढं अजिबात मी ती मेहंदी लावणार नाही. रिच क्रीम असं काय तर ह्याचं नाव होतं काळ्या मेहंदीचं, पण ते आता परत मी काय लावणार नाही. आणि पुढंच फक्त लावलेले आहे मी त्यावेळी, म्हणजे पाठीमागं काही केस माझे एवढे पांढरे झालेले नाहीत, पुढंच झालेले आहेत. तर तिथंच फक्त लावलेले होते तरीसुद्धा केस केवढे गळत आहेत. आणि स्ट्रिक म्हणून जे लावत होतं बघा त्याने एवढे गळत नाहीत, पण ह्यानं जास्त गळायला आलेले आहेत. आणि या साड्या काल धुतलेल्या होत्या आणि मी बाथरूममध्ये काठीवर वाळत टाकते, त्यामुळं कसं होतं थोडंसं कुबट असा वास येतो. म्हणून म्हटलं घडी घालूया आणि तिथं ज्या काट्या बांधलेल्या आहेत त्याच्यावर थोडंसं वाऱ्याला एक दिवस म्हणजे असंच टाकलं की थोड्याशा हडकतात आणि वास पण जातो. ज्या गुढीच्या काट्या आहेत त्या मी याच्यासाठीच मारलेल्या आहेत की थोडंसं जर अशी ओलसर कपडे असली की ते आपल्याला इथल्या इथं टाकता येतात. आणि खिडकीतनं जे वारं येतं त्या वाऱ्यामुळे मग काय होतं तर ते वास जो असतो कुबट वास तो जातो. असंच जर तिजोरीत ठेवला तर तुम्ही सगळ्या कपड्यांना परत वास येतो. आणि उन्हाळ्यात मी सारखं पाणी पित असते. हा चंबू आहे बघा, छोटासाच आहे, पण तेवढा चंबू मी 1 तास 1.5 तास झालं की बसते आणि पिते. कारण की पाणी आपल्या शरीरात खूप महत्त्वाचं आहे आता उन्हाळ्यात. कारण घाम जाऊन जाऊन आपल्याला अशक्तपणा येतो
आणि आपल्या शरीरात अजिबात पाण्याची कमतरता भासू द्यायची नाही, कारण की पाणी जर आपल्या शरीरात व्यवस्थित नसेल तर मग सगळे आजार आपल्याला उद्भवू शकतात. जास्त पाणी पिल्यामुळे उष्णता कमी होते, तसेच पचनाचे जे आपले त्रास असतात ते सुद्धा कमी होतात. त्यामुळं एक वेळ जेवण कमी जेवा, पण पाणी भरपूर पीत जावा. तास दीड तास झालं की एखादा चंबू आपण पाणी प्यायचं. दुपार सर्वांना. दुपारची वाजले असतील 11:30 पावणे 12 वाजलेले आहेत आणि आज तारीख आहे 8 मे. आई आणि पप्पांच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे. गेल्या वर्षी मी व्हिडिओ टाकलेला बघा, सरप्राईज दिलेला आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांना. आणि 50वा वाढदिवस होता. 50 कणकीचे दिवे करून आम्ही वाढदिवस साजरा केला. छान केला वाढदिवस. आणि ह्या वर्षी काही ते जमत नाही जायला. आता तर आलो आहे जाऊन, त्यामुळे आता काही लगेच जमत नाही जायला. चला, आपण रोज स्टीलची भांडी घासतो. स्टीलची भांडी घासायला आपल्याला अजिबात वेळ लागत नाही आणि टेन्शन पण येत नाही. पण जर्मनची भांडी घासायचं म्हणलं तर आपल्याला जरा थोडंसं टेन्शन येतं बघा, कारण की जर्मनची भांडी लवकर निघत नाही. जास्त करून डबे, कारण डबे काय सारखं आपण घासत नाही. पिठाचे वगैरे निघतात, पण दुसरे डबे असतात ते महिन्यातनं एकदाच, कारण की ज्यावेळी आपलं सामान संपतं म्हणजे किराणा संपतो त्यावेळेस आपण ते डबे घासायला काढतो. तर समजा आपल्याकडे काहीच नसेल, आता काळ्या साबणाने पण छान निघतात, आंघोळीच्या साबणाने पण चांगले निघतात. पण आंघोळीच्या साबणाने थोडंसं तेलकट होतात, चांगले निघतात पण तेलकट होतात. त्यामुळं ते पण वापरायचं म्हणजे थोडंसं हेच वाटतं, तेलकट झालं की नको वाटतं. आणि काळ्या साबणाने मात्र पूर्ण अशी चांदी कशी असते तसं पांढरी शुभ्र निघतात. पण प्रत्येक वेळी काळा साबण घरात असायला पाहिजे, आणि नसला तर मग आपण काय करायचं, कशाने घासायचं. आपल्या घरात एक वस्तू अशी आहे ती कायम आपल्याजवळ असते. त्या वस्तूने आज मी तुम्हाला जर्मनची जी भांडी आहेत ती क्लीन करून दाखवणार आहे. स्वयंपाक बनवायचं आहे माझं, अजून बाकीचं सगळं आवरलेलं आहे. थोडंसं तुमच्यासोबत मला ते शेअर करायचं होतं. खूप दिवस झाले मी शेअर करायचं म्हणते, पण ते होईना झालेलं. म्हटलं आज शेअर करूया. तर सगळ्यांच्या घरात ते साहित्य उपलब्ध असतं बघा. आणि डबे एकदम असे म्हणजे चोथ्याची वगैरे सुद्धा गरज लागत नाही, म्हणजे हातानेच तुम्ही घासून स्वच्छ करू शकता. चला दाखवते मी काय असतं, कसं काढायचं किंवा काय. आणि वेळ पण लागत नाही, त्याने लगेच डबे चकचकीत होतात. चला व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक आणि कमेंट करत जावा, कारण तुमचे लाईक कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे लाईक कमेंट करत जावा. आणि सगळ्यांनी, माझ्या तर लक्षात नव्हतं आज आहे पप्पांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. बहिणीने स्टेटस ठेवलेला ह्याला व्हॉट्सॲपला, त्यावेळी बघितलं आणि मग मला माझासुद्धा वाढदिवस लक्षात राहत नाही, कुणाचं लक्षात राहत नाही. बहिणीला मात्र सगळ्यांचं वाढदिवस, बहिणीला एक आणि आमच्या वहिनीला एक, त्या दोघींना मात्र सगळ्यांचं वाढदिवस ॲनिव्हर्सरी सगळं लक्षात राहतं. मला तर काही राहत नाही. आणि मग तिने ठेवलेलं, मी ते बघितलं स्टेटस आणि मग माझ्या लक्षात आलं. मग मी नको स्टेटस ठेवला आणि माय पप्पांना फोन केला सकाळी. करायला पाहिजे होती ॲनिव्हर्सरी, पण काही अडचणी असतात, त्यामुळे दसऱ्याला सुट्टी असते तर मग गेलो असतो. पण आता 10वी आहे त्यामुळं नाही जाऊन चाललं. बघूया परत गेल्यावर करायची. आपण ज्यावेळी जातो त्यावेळी करायची, आज राहील ना, कधी जाईन त्यावेळी करायची, असं माझं मत आहे. बघूया आता बाकीची बहीण वगैरे काय म्हणतात ती. चला व्हिडिओला सुरुवात करूया. हा डबा मी तुम्हाला घासून दाखवणार आहे. डबा बघा कसा आहे. माझे डबे शक्यतो काळ्या साबणाने घासून हे झालेले आहेत, असे प्लेन झालेले आहेत, शक्यतो घाण नसतातच ते. मी हा डबा तुम्हाला घासून दाखवणार आहे. तर हे आपण 1 चमचा घेऊया आणि त्याने घासून दाखवणार आहे मी तुम्हाला. तर हे काय आहे, हे आहे आपली रांगोळी. आपण जी रोज रांगोळी वापरतो दारात काढायला, तर ती आहे. थोडंसं पाणी टाकायचं याच्यावर आणि घासून दाखवतो. थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि अशी रांगोळी टाकायची.
आणि घासशीला कसं पूर्ण काळं काळं निघतं बघा. हे पहा, असं काळं काळं सगळं निघतं रांगोळी. सगळीकडे अशी लावायची. हे पहा केवढं काळं निघतं. हे पहा गुळगुळीत आणि क्लीन निघलेलं आहे. बघू शकता तुम्ही. इथनं आतनं असे आपण थोडंसं पाणी ओतायचं, रांगोळी अशी टाका. हे पहा, ही रांगोळी घेतलेलं आहे. म्हणजे रोज रांगोळी काढते. हात बघा माझे काळे झालेले. हे पहा ते मस्त निघलेले. कसलं भारी निघते बघा. आता हे घासूया आपण. डब्याला पण लावायचं.
पाणी बघा. बघू शकता तुम्ही किती क्लीन निघलेला डबा. एकदम असं चकचकीत निघतो. उजेडात दाखवते मी. हे पहा. खूप छान निघतंय ना रांगोळीनं सुद्धा. आत मी एकदा पाणी भरून ठेवलेलं तेव्हा काळं काळं असं डाग उठलेलं आहे. ते पाण्याचं डाग पाणी भरून ठेवले की कसं काळं काळं डाग उठतात ते आत उठलेले. डबा कसला निघलाय बघा. खूप छान निघते रांगोळीने पण. काळ्या साबणाने कसं निघतं तसं निघतं. नक्की ट्राय करून बघा. छान आहे. आता हा असा डब पालता घालायचा आणि थोडं सुकून द्यायचं म्हणजे डाग उठत नाही त्याच्यावर. आणि जर तेलकट असतील डबे तर थोडंसं त्यामध्ये जे आपण डिशवॉश वापरतो बघा भांडी घासायचं ते थोडं ॲड करायचं. म्हणजे हे होतं छान तेलकटपणा निघतो. रांगोळीमध्ये डिशवॉश थोडंसं घालायचं आणि हाताने घासलं तरी चालेल किंवा हिरवी घासणी असते बघा आपली भांडी घासायची त्याने घासला किंवा स्पंजीची घासणी असते त्याने घासला. तारेची घासणी वापरायची नाही खरं, कारण रांगोळी आधीच खरखरीत असते आणि तारेचा चोथाने खरखरीत म्हणजे हे होत नाही. हात बघा काळे झाले. सगळं जेवढी घाण असेल तेवढी सगळी निघते रांगोळीने. मला हात स्वच्छ साबणाने धुवायला पाहिजे कारण मला चपात्या बनवायची. चला, व्हिडिओ कसा वाटला, माहिती कशी वाटली ते कमेंटद्वारे कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट करत जावा प्लीज.